रत्नागिरीतील समर्थ इन्व्हेस्टमेंट या वित्तीय संस्थेमध्ये दरवर्षी विविध सांस्कृतिक समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। यावर्षी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात अविरत अशी समाजसेवा तसंच उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना समर्थ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती समर्थ इन्व्हेस्टमेंट आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। या पत्रकार परिषदेला समर्थ इन्व्हेस्टमेंटचे अभिजित सरदेसाई, प्रिया थेटे, गौरी जोशी, निलेश जोशी, अनिरुद्ध थेटे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी प्रिया थेटे, समर्थ इन्व्हेस्टमेंटची मी एक संचालिका आहे। मी रत्नागिरीची शाखा सांभाळते। माझ्यासोबत गौरी जोशी आणि निलेश जोशी, अनिरुद्ध थेटे हे पण समर्थ इन्व्हेस्टमेंटचं काम सांभाळतात। समर्थ इन्व्हेस्टमेंट्स आजपर्यंत अनेक दर्जेदार कार्यक्रम रत्नागिरीकरांसाठी घेऊन आलेली आहे। यावर्षी आपण एक आगळा वेगळा प्रोग्राम घेऊन आलो आहोत, समर्थ रत्न पुरस्कार, ज्याच्यामध्ये अनेक असे दिग्गज समाजव्रती मंडळी आहेत की ज्यांचा आम्हाला सन्मान करायची मानस आहे। आणि त्यासोबतच काही असे व्यक्ती आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य समाजासाठी वेचलं आहे, तर त्यांचाही आम्हाला सन्मान करायचा आहे। यामध्ये आपण पुष्कर श्रोत्री हे एक कलाकार मंडळी आहेत। याच्यामध्ये योगिनी आणि पुष्कर श्रोत्री हे असे दोघं कलाकार आपल्यासोबत असणार आहेत यात, आणि त्यांच्यासोबत एक छानसा मनोरंजनचा प्रोग्राम होईल आणि पुरस्कारचा सोहळा पण यात संपन्न होईल। यामध्ये आम्ही समर्थ रत्न पुरस्कार देऊन सन्मान करू। त्यासोबतच एक उपरणे, नंतर श्रीफळ, रोख रक्कम 5001 असं पुरस्काराचं स्वरूप असणार आहे। समर्थ रत्न पुरस्कार रत्न हे आपल्या रत्नागिरीलाच हे करतं, काय म्हणतात, त्याचं प्रेझेंटेशनच आहे की म्हणजे स्वतः रत्नाची खाणच आहे रत्नागिरी। आणि जी व्यक्ती आपल्याकडे अशी आहेत मंडळी की ज्यांनी असंच म्हणजे तेजोमय काम केलेलं आहे, तर ती रत्नच आहेत आपल्यासाठी। आणि समर्थ हे आपल्या ऑफिस म्हणजे आपल्या याचं कार्याचं नावच आहे समर्थ, आणि आम्ही स्वामी समर्थांना खूप मानतो। त्यामुळे समर्थांचं नाव घेऊन आम्ही हे सुरू केलेला एक 5 वर्षापूर्वीचा संकल्प आहे, जो आम्ही कंटिन्यू चालू आहे। नमस्कार, मी गौरी जोशी। समर्थ इन्व्हेस्टमेंट्स आपल्या रत्नागिरीकरांसाठी एक खास कार्यक्रम घेऊन आलेले आहे। त्याचं नाव आहे समर्थ रत्न पुरस्कार सोहळा 2025। हा अतिशय वेगळा पुरस्कार सोहळा आम्ही अरेंज केलेला आहे। म्हणजे याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातली काही माणसं निवडलेली आहेत, त्यांना आम्ही पुरस्कृत करणार आहोत। आणि त्यासोबतच पुष्कर श्रोत्री यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे मनोरंजनात्मक काही कार्यक्रम सादर करण्यासाठी। आता पुष्कर श्रोत्री हे व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांनाच सुपरिचित आहे, त्यामुळे आम्ही रत्नागिरीकरांसाठी आम्ही त्यांना खास घेऊन येत आहोत। आणि अतिशय मनोरंजनात्मक हा कार्यक्रम होणार आहे। त्यांनी ते काही अभिनयातले किस्से, त्यांचे काही गाणी, गोष्टी, गप्पा त्यांच्याबरोबर आपण मारणार आहोत। त्यामुळे ह्या कार्यक्रमाचा आपण आनंद नक्कीच घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते। हा कार्यक्रम दिनांक 4 मे रोजी रत्नागिरीमधील सावरकर नाट्यगृह येथे 5:30 वाजता होणार आहे। तर सर्व रसिकांनी उपस्थित राहावं। धन्यवाद।